ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली मधुभाऊंचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, मधुभाऊ काळजी करू नका. आजपासून वात्सल्य आश्रमची सगळी जबाबदारी माझी. ज्या पद्धतीने, ज्या आत्मविश्वासाने तुम्ही हे आश्रम आत्तापर्यंत चालवलंच, त्याच विश्वासाने आणि त्याच आत्मविश्वासाने मी सुद्धा आश्रम चालवेन. अजिबात काळजी करू नका. तर मधुभाऊ खुश होतात आणि सायलीला म्हणतात, आता माझी लेकच हे आश्रम चालवणार आहे म्हटल्यावर मला काळजी तरी कशाची. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, सचिन महिप शिकरेंना भेटायला आलेला असतो. आता महिप शिकरे सचिनला म्हणतात, काय दीक्षित, काय शिजते नक्की तुझ्या डोक्यात. तर सचिन अण्णांना म्हणतो, अण्णा, आपल्या आश्रमात असंख्य भक्त म्हणजेच तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली लोक येताना आपल्या लहान लहान मुलांना इथे घेऊन येतात. त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, तुमचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांना इथे घेऊन येतात. तर महिप शिकरे म्हणतात, मग नक्की तुला काय म्हणायचं आहे. तर आता सचिन त्यातील काही मुलांचे फोटो अण्णांना दाखवतो आणि म्हणतो, अण्णा बघा, ही मुलं आहेत की जी आश्रमात तुमच्या येत असतात. मग समजा या मुलांची जर आपण किंमत केली तर विचारही करू शकत नाही इतके पैसे आपल्याला मिळू शकतात. आता सचिनने पैसे मिळवण्याचा अजून एक मार्ग महिप शिकेंना सांगितलेला असतो. महिप शिकरे विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अश्विन अस्मिताला आवाज देत म्हणतो, काय अस्मिताई, काय करतेस. अस्मिता म्हणते, काही नाही, उद्याची तयारी. तर अश्विन म्हणतो, उद्याची तयारी करतेस ना. उद्या तुझ्या जॉबचा पहिला दिवस आहे आणि म्हणूनच तुला माझ्याकडून एक खास भेटवस्तू, हे घे तुझ्यासाठी सरप राईज गिफ्ट. अस्मिता खुश होते, लगेच पाहते तर त्यात खूप छान बॅग असते. अस्मिता म्हणते, वाव, किती छान आहे बॅग. अश्विन म्हणतो, आवडली ना. तर अस्मिता म्हणते, हो, खूप आवडलेली. असं म्हणत ती अश्विनला मिठी मारते आणि त्यानंतर अश्विन अस्मिताला विचारतो, मग उद्यापासून ही बॅग कामावर घेऊन जाशील ना. कारण मी तुझ्यासाठी ही बॅग तुला जॉबला घेऊन जाण्यासाठीच आणली आहे. अस्मिता म्हणते, हो नक्कीच. असं म्हणत अस्मिता शांतच होते. अश्विन विचारतो, काय काय झालंय. तर अस्मिता म्हणते, काही नाही, थोडं टेन्शन आलं आहे. अश्विन अस्मिताला विचारतो की कसलं. अस्मिता म्हणते, कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा स्मितला मी इथे ठेवून जाणार, मग त्याची काळजी तर वाटणार ना. आणि नाही म्हटलं तरी सतत त्याची आठवण येत राहणार आणि नवीन जॉबकडे लक्षही द्यावं लागणार. तर कल्पना ताई येत अस्मिताला म्हणतात, अस्मिता, अग निश्चिंत जा. हे बघ, गोलूची काळजी करू नकोस, त्याचा विचार करू नकोस. आम्ही सर्वजण आहोत ना त्याला सांभाळायला. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि हो, तुझ्या कामाकडे लक्ष दे. आम्ही आहोत सर्वजण. अस्मिता खुश होते. कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, माझी खात्री आहे सगळं काही नीट होणार आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. अस्मिताला लगेच कल्पना ताईंना मिठी मारत म्हणते, थके सो मच मम्मा. तर त्यावेळी कल्पना ताई म्हणतात, ऑल द बेस्ट बाळा. तर दुसरीकडे महिप शिकरे सचिनकडे पाहत म्हणतात, डोकं विक फिरलंय का दीक्षित तुझं. अरे पोरीची किंमत लावतोयस. अरे तुला कळतं का. अरे एखाद्या वेळी मर्डर केलं ना तर आपण जेलमधून बाहेर येऊ, पण असले जर धंदे केले ना तर आयुष्यात कधीच जेलमधून बाहेर येणार नाही. तर सचिन महिप शिकरेंना म्हणतो, तुम्ही या सगळ्यामध्ये अडकण्याचा प्रश्नच येत नाही. यांना तुम्ही जेलमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, कारण तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्वच नसणार आहात. तुम्ही फक्त महिपत बाबा, महिपत बाबा हे कंटिन्यू करा. अण्णा, तुमचा आश्रम जसा सुरू आहे ना तसंच सुरू राहील, परंतु या आश्रमाच्या मागे काय काय घडतंय हे कोणालाच कळणार नाही. तर आता महिप शिकरे सचिनला म्हणतात, हे किती अंगाशी येऊ शकतं हे कळतं का तुला. दीक्षित कितीही नाही म्हटलं तर या सगळ्यामध्ये आश्रमाच नाव पुढे येणार, हे मात्र लक्षात ठेव. तर आता सचिन म्हणतो, नाही अण्णा, असं काहीही होणार नाही. कारण कसं आहे ना, आता असंख्य मंत्री आहेत की जे तुमच्या समोर येऊन झुकतात, तुमच्या पाया पडतात
आता या सगळ्यांचा वापर करून घेण्याची वेळ आली आहे. तर मैप शिकरे म्हणतात, हो मला माहीत आहे, या धंद यात पाण्यासारखा पैसा आहे, पण काही झालं तरी या सगळ्यामध्ये आश्रमाचं नाव पुढे यायला नको. सचिन म्हणतो, नाही येणार अण्णा, काळजी करू नका, मी आत्ताच या कामाला सुरुवात करतो. असं म्हणत महिप्त शिकरेशी हातमिळवणी करत सचिन महिप्त शिकरेंना म्हणतो, अण्णा यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. महिप्त बाबांचा आशीर्वाद आहे ना. आता मात्र महिप्त शिखरे ही हातमिळवणी करत आता सचिनला या कामाला मदत करायला तयार होतात. तर त्याचवेळी सचिनला एक फोन आलेला असतो. सचिन पाहतो आणि म्हणतो, हे काय, प्रियाच्या जेलमधल्या लेडी कॉन्स्टेबलचा आत्ता फोन. सचिन विचार करू लागतो तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई फोनवर बोलत म्हणतात, हो चालेल मी सांगते. तसं तर आता कल्पनाताई फोन ठेवतात आणि राकेशला म्हणतात, राकेश आत्ताच माझं यांच्याशी बोलणं झालं. हे मला म्हणालेत की त्यांना फॅक्टरीतून यायला खूप उशीर जाणार आहे आणि त्यांना उशीर होणार, म्हणूनच ते म्हणालेत की तू उद्या भेटलास तरी चालेल, उद्या तुझ्याशी ते नक्कीच बोलतील, त्यामुळे तू आता निघालास तरी चालेल. तर त्यावेळी राकेश मनाशीच म्हणतो, आता मला इथून निघावं लागणार. मग आता मला कसं कळणार की सायली अर्जुन नक्की काय करत आहेत, ते आश्रमात नक्की कोणत्या कामासाठी गेले आहेत. परंतु त्याच वेळी सायली आणि अर्जुन खरी आलेले असतात. आता सायली अर्जुन येताच अस्मिता म्हणते, हे बघा आलेच. तर अश्विन म्हणतो, काय मधुभाऊ कसे आहेत. तर अर्जुन म्हणतो, आता त्यांची तब्येत ठीक आहे. तर अस्मिता म्हणते, अरे पण त्यांना नक्की काय झालं होतं. तर आता सायली म्हणते, कुसुमताई म्हणाली होती. असं म्हणत घडलेला सर्व प्रकार सायली सांगू लागते. त्यानंतर डॉक्टर म्हणालेले असतात की यांचं खरं औषध म्हणजे आराम आणि त्यांना कोणतंही टेन्शन येऊ नये. परंतु सायली मधुभाऊंना विचारते की तुम्ही कसला ताण घेतलाय का. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात की हो, आश्रमाची काळजी वाटते. माझ्यानंतर हे आश्रम कोण सांभाळणार. परंतु त्यावेळी सायलीने मधुभाऊंचा हात हातात घेत त्यांना वचन दिलेलं असतं की मधुभाऊ, ज्या आत्मविश्वासाने तुम्ही हे आश्रम सांभाळलं तसंच यापुढे हे आश्रम मी सांभाळेन. आजपासून या आश्रमाची जबाबदारी माझी. आता हे ज्यावेळी घरच्यांना कळत त्यावेळी कल्पनाताई सायलीला म्हणतात, म्हणजे आता आश्रम तू सांभाळणार आहेस का. त्यावेळी सायली कल्पनाताईंना विचारते, तुमची काही हरकत नाहीये ना आई. अस्मिता मात्र कल्पनाताईंकडे पाहते. आता कल्पनाताई काही बोलणार तर अस्मिता म्हणते, नाही मम्माची काहीच हरकत नसणार, कारण ते तुझं माहेर आहे ना. सायली म्हणते, माझा विश्वास होता की तुम्ही सर्वच जण मला साथ द्याल. खरं सांगायचं तर वात्सल्य आश्रमने माझ्यासाठी जे काही केलं आहे त्याची परतफेड मी नाही करू शकत. वात्सल्य आश्रमचे माझ्यावर खूप उपकार आहेत, परंतु आता त्याची परतफेड करण्याची आता तरी संधी मिळाली आहे. थोडं तरी मला काहीतरी करायला मिळतं याचाच मला खूप आनंद आहे. आणि खरं तर मधुभाऊनी या कामासाठी दुसऱ्या कोणावर विश्वासही टाकला नसता आणि म्हणूनच मी विचार केला आणि म्हटलं, आता जबाबदारी मीच घेते. म्हणून रमाची संपूर्ण जबाबदारी आता मी घेतली आहे. तर अर्जुन म्हणतो, आणि मला खात्री आहे मधुभाऊनीच्या मायेने तो आश्रम सांभाळला तितक्याच प्रेमाने सायली सुद्धा तो आश्रम सांभाळेल. तर अश्विन म्हणतो, म्हणजे आता मधुभाऊंना काळजी करायचं कारणच नाही. असंही हे सगळं काही त्यांच्यासाठी गरजेचं होतंच, कारण ड्रेस हा त्यांच्यासाठी चांगला नाहीये. तर विमल म्हणते, आता सायली ताई, आश्रमातली मुलं सुद्धा खूप खुश होणार आहेत ना, कारण त्यांना आता तुम्हाला रोज भेटता येईल. सर्वच जण घरात खुश असतात, परंतु कल्पनाताई मात्र उदास असतात. हे अस्मिताच्या लक्षात येतं. अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, मम्मा, तू काहीच का बोलत नाहीयेस. आता सायलीने आश्रमात जायचं नाही असं तू म्हणणार आहेस का. तर कल्पनाताई म्हणतात, नाही नाही सायली जे काही करते ते योग्यच आहे.
चांगलंच आहे, पण सायली, मला एक सांग, या अवस्थेमध्ये हे सगळं काही करणं तुला जमणार आहे का? तुला शक्य होणार आहे का? तर सायली कल्पना ताईंना म्हणते, आई काळजी करू नका, सगळं काम हे घरातून करण्यासारखंच आहे आणि कधी गरज पडली तरच आश्रमात जावं लागणार आहे. आणि तसंही हे काम माझ्या आवडीच आहे, त्यामुळे या कामाचा मला थकवा अजिबात येणार नाही. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. तर कल्पनाताई म्हणतात, हे सगळं ठीक आहे, परंतु जे काही करशील ते स्वतःची तब्येत सांभाळून कर म्हणजे झालं. आणि सायली, आता तुला जे करायला आवडते ना, तू अगदी आवडीने कर, कारण तुझ्या आवडीच्या गोष्टी करण्यापासून मी तुला कधीच थांबवणार होणार नाही. सायली खुश होते आणि म्हणते, थँक्यू आई. तर हे सगळं काही राकेशने ऐकलेलं असतं. राकेश मनाशीच म्हणतो, हे सगळं काही मला प्रिया आणि पप्पांच्या कानावर घातलं पाहिजे की आता सायली आश्रम चालवणार आहे. परंतु राकेश सर्वांसमोर असं दाखवतो की ही सगळी गोष्ट त्यालाही आवडलेली आहे. राकेश सायलीला म्हणतो, सायली, तू घेतलेला निर्णय, तू घेतलेला डिसिजन खरंच अगदी योग्य आहे. मला खरंच अभिमान वाटतोय तुझा आणि तुला तुझ्या या कामासाठी खूप शुभेच्छा. तर सायली म्हणते, थँक्यू. तर त्यानंतर राकेश कल्पना ताईंना म्हणतो, बरं काकू, आता मी निघतो, उद्या भेटेन मी काकांना आणि मी त्यांना कॉलही करेन. असं म्हणत राकेश आता घरी जायला निघालेला असतो. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन, आता तुझी जबाबदारी वाढली आहे बरं का, आता सायलीची तुला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तर अर्जुन म्हणतो, हो नक्कीच. तर अस्मिता म्हणते, ऑलरेडीच हा अर्जुन सायलीच्या डोक्यावरचा फॅन म्हणून वावरत असतो आणि आता जास्त काळजी घ्यायची म्हणजे सायलीला श्वासही घ्यायला मिळणार नाही. असं म्हणत अस्मिता हसू लागते आणि तिच्यासोबत घरातील सर्वजण. तर अर्जुन अस्मिताला म्हणतो, अस्मिताही तू, परंतु आता किती जणांची तोंड बंद करणार. म्हणून अर्जुन कोणालाच काही बोलत नाही. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेलमध्ये आता प्रियाला भेटण्यासाठी सचिन आलेला असतो. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम सचिनला म्हणतात, साहेब, तुमचा मोबाईल जप्त करावा लागेल, जमा करावा लागेल. तर सचिन विचारतो, का? तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, आता इथले नियम झाले आहेत, कोणी पण यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतं, त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचा मोबाईल जमा करा. तर त्यावेळी सचिन मोबाईल देतो. आता कॉन्स्टेबल मॅडमकडे मोबाईल असतो आणि त्यानंतर सचिन आणि प्रिया आता पुढच्या प्लॅनवर चर्चा करू लागतात. तर प्रिया सचिनला म्हणते, आपण जो प्लॅन आखला होता त्याचा पुढे नक्की काय झालंय? तर सचिन प्रियाला म्हणतो, तो प्रिया, मला एक सांग, माझ्या हातात जादू आहे का? म्हणजे तू एखादा प्लन सांगितला आणि मी लगेच तो एक्झिक्यूट केला. तर प्रिया म्हणते, मग काय हाताची घडी घालून बसणार आहोत का? अरे, आपल्याला असं थंड पडून नाही चालणार नाही. तर हे सायली, अर्जुन आपल्या हाती कधीच सापडणार नाहीत, कळते का तुला? तर आता सचिन म्हणतो, सापडतील, काळजी करू नकोस, कारण हा राकेश त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तर प्रिया म्हणते, अरे यार, कुठल्या फुटलेल्या माठाचं नाव घेतोयस रे? अरे, त्याच्याने शक्य झालं असतं ना तर आतापर्यंत सायली जिवंतच नसते आणि आपल्यावर ही वेळ आलीच नसते. आता प्रिया आणि सचिन विचार करत असतात की पुढे काय करावं. त्याच वेळी सचिनचा फोन आलेला असतो. तर आता कॉन्स्टेबल मॅडम सचिनला म्हणतात, साहेब, तुमचा फोन आला आहे. तर सचिन म्हणतो, बरं मग मी आता काय करू? तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, घ्या आणि बोला. असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम आता सचिनला त्याचा मोबाईल देतात. सचिन त्यांना म्हणतो, तुम्ही बाहेर थांबा आणि लक्ष ठेवा. कॉन्स्टेबल मॅडम तिथून निघून जातात. आता सचिन पाहतो तर राकेशचा फोन असतो. सचिन प्रियाला म्हणतो, राकेशचा कॉल आहे. तर प्रिया म्हणते, अरे यार, आता हा 100 वर्ष जगणार आहे का? तर त्यानंतर सचिन फोन उचलतो आणि म्हणतो, बोल राकेश. राकेश म्हणतो, एक न्यूज आहे. तर आता प्रिया त्याच्यावर चिडते आणि म्हणते, तू काय न्यूज रिपोर्टर आहेस का? ब्रेकिंग न्यूज घेऊन यायला?
जे काही घडलंय ना ते पटकन सांग. तर राकेश म्हणतो, हो सांगतो. ऐका, वात्सल्य आश्रम यापुढे सायली चालवणार आहे. तर प्रिया विचारते का? राकेश म्हणतो, कोमातून उठलेला माणूस, त्याच्यात किती ताकद असणार आहे आणि तो कितीच काम करणार आहे. त्यामुळे आता मधुभाऊंना झेपत नाहीये. त्यांना या सगळ्या गोष्टी हँडल होणार नाहीत आणि म्हणूनच आता ही सगळी जबाबदारी सायलीने घेतली आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रिया खुश होते. राकेश तर फोन कट करतो. प्रिया पुढचा प्लॅन आखायलाही सुरुवात करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली खूप खुश असते. ती अर्जुनला म्हणते, आश्रमाची जबाबदारी स्वीकारायला मला खूप आवडेल. खरं तर पूर्वीपासूनच मला मधुभाऊंना या सगळ्यात मदत करायची होती, पण त्यावेळी मी नोकरी करत होते, त्यामुळे या गोष्टी शक्य नव्हत्या. अर्थातच आता ज्या परिस्थितीमध्ये ती जबाबदारी माझ्यावर आली आहे ते कारणही तितकंसं आनंदाचं नाहीये. पण खरं तर ही जबाबदारी स्वीकारताना मी खरंच खूप खुश आहे आणि आता यापुढे मधुभाऊंना या सगळ्याचा त्रास होणार नाही याची मी नक्कीच काळजी घेईन. तर अर्जुन म्हणतो, त्यासोबतच तुला आणि आपल्या बाळाची दोघांचीही काळजी घ्यायची आहे. तुम्हा दोघांना या सगळ्यात ट्रेस येणार नाही याचीही तुला काळजी घ्यावी लागेल, हेही बघावं लागेल. तर सायली म्हणते, ट्रेस नाही. अहो, आता खऱ्या अर्थाने मी माझ्या आवडीचं काम करणार आहे. मग या सगळ्याचा मला का ट्रेस येईल नाही. मी अगदी आनंदाने हे काम करेल. खरं सांगू का, मधुभाऊने जितक्या प्रेमाने सगळ्यांना आसरा दिला, प्रेमाने सगळ्यांना लहानाचं मोठं केलं, त्याच प्रेमाने मायेने मी सुद्धा सगळ्यांची काळजी घेईन आणि मी जशी माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचली तसेच इतरांनाही त्यांचं कुटुंब मिळेल याचा नक्कीच प्रयत्न करेन. अर्जुन म्हणतो, तू बोलतेस ते खरं आहे, परंतु सगळेच जण तुझ्या इतकेल की नाहीत. सायली म्हणते, हो अगदी खरं आहे, पण ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी मी असेल. खरं सांगू का, तर मला निराधारांचा आधार बनायला खूप आवडेल. आश्रमाची सगळी जबाबदारी सायरीने अगदी आनंदाने स्वीकारलेली असते आणि दुसरीकडे प्रियाला याच गोष्टीचा आनंद चालेला असतो. प्रिया आनंद व्यक्त करत खूप मोठमोठ्याने हसत असते. तर सचिन प्रियाला म्हणतो, प्रिया काय झालंय तुला? अगं सायली आश्रम चालवायला घेणार यात हसण्यासारखं काय आहे? तर प्रिया सचिनला म्हणते, तुला थोडी सुद्धा दूरदृष्टी नाहीये का रे? थोडी सुद्धा नाहीये का? तर सचिन म्हणतो, का काय झालंय? तर प्रिया सचिनला म्हणते, सायलीने आश्रम चालवायला घेणं हे आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. हीच ती करेक्ट वेळ आहे, नाहीतर आपण असे साधे फालतू प्लॅन आखत बसलो असतो. पण सचिन, सायलीने स्वतःहूनच स्वतःच्या पायावर थोंडा मारून घेतला आहे, नाहीतर आपण असेच वाट शोधत बसलो असतो. परंतु प्रियाच काहीही बोलणं सचिनला कळत नसतं. सचिन म्हणतो, मला काहीच कळत नाहीये की तुला नक्की काय बोलायचं आहे. तर प्रिया म्हणते, ते आश्रम चालवून सायलीला अनाथांचा नाथ बनायचा आहे ना, पण आता याच अनाथांचा वापर करून सायली अर्जुनला कायमच उद्ध्वस्त करायचं. तर सचिन प्रियाला विचारतो, पण कसं? तुझ्या डोक्यात नक्की काय प्लॅन आहे? तर प्रिया म्हणते, मी जे सांगते ना ते नीट ऐक असं म्हणत आता प्रिया सचिनला तिचा प्लॅन सांगू लागते आणि प्रियाचा हा प्लॅन ऐकून सचिनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली आश्रमातील सगळी बिल पाहते आणि अर्जुनला म्हणते, अहो या आश्रमाचा हिशोब बघा, उगाच नाही. हा हिशोब पाहिल्यानंतर मधुभाऊंना ट्रेस आला, उगाच नाही, ते चक्कर येऊन पडलेत. तर अर्जुन म्हणतो, हो मी पाहिले आलंय, माझ्याला लक्षात, म्हणजे आश्रमातील इन्कम कमी आणि खर्च जास्त आहे. तर सायली म्हणते, हो पूर्वी मी कुसुमताई आणि आम्ही दोघे मिळून आश्रमाचा भार थोडा कमी करायचो. आम्ही आश्रमात थोडाफार खर्च करायचो, आमच्या कमाईवर थोडाफार का होई ना, परंतु आश्रमाला हातभार लागायचा. पण तरीसुद्धा हातातोंडाची लढाई व्हायची. आता फक्त कुसुमंतही कमावतायत, तिचा व्यवसाय
आता चांगला चालतोय, परंतु आश्रमाचा एवढा मोठा डोलारा ती एकटी तरी कसा सांभाळणार, कसा या सगळ्याचा भारती एकटी उचलणार? तर अर्जुन म्हणतो, पण या आश्रमासाठी मधुभाऊंना डोनेशन सुद्धा मिळायचं ना? तर सायली म्हणते, हो, परंतु त्यावेळी मधुभाऊंना खूप संस्थांमध्ये जावं लागायचं, असंख्य संस्थांमध्ये जाऊन आश्रमाविषयी माहिती द्यावी लागायची, पण आता तर तेही मधुभाऊंना शक्य होणार नाही. तर सायली आणि अर्जुन या सगळ्याचा विचार करत असतात की पुढे काय करावं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मी काय म्हणतो, जर आश्रमाला NGO मध्ये कनेक्ट केलं तर, कारण असं केल्याने आपल्याला डोनेशन सुद्धा मिळत आणि आश्रमचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होईल. तर सायली म्हणते, आपण हे NGO वगैरे सगळं काही करू, पण त्यासाठी काय करावं लागणार आहे? मी एकदा मधुबांशी तसं बोलून घेते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, एक मोठी प्रोसेस आहे, पण ती खूप सोपी आहे, असं म्हणत आता सगळी प्रोसेस अर्जुन सायलीला समजावून सांगत असतो. तर दुसरीकडे प्रियाचा प्लॅन ऐकून सचिन प्रियाचं कौतुक करतो आणि म्हणतो, वाव प्रिया, खरंच तुझं प्लॅन म्हणजे अगदी परफेक्ट आहे, छान डोकं चालतंय तुझं. सगळे थोर व्यक्ती शेवटी सारखाच विचार करतात, हे मात्र अगदी खरं ठरलं. तर प्रिया म्हणते, म्हणजे? तर सचिन म्हणतो, मी आधीपासूनच असंच काहीतरी करून पैसे कमावण्याचा विचार करत होतो आणि त्यात तर तू मला आता मदत केली आहेस. या सगळ्यात अर्जुन सायलीला कसं अडकवायचं हे आता तू मला सुचवलंस. परंतु सचिनच बोलणं प्रियाला काही कळत नाही. तर प्रिया सचिनला म्हणते, मला जरा नीट कळेल असं काहीतरी सांगशील का? तर सचिन त्याच्या मोबाईलमधील फोटो प्रियाला दाखवत म्हणतो, हे बघ. तर प्रिया त्या मुलींचा फोटो पाहते आणि सचिनला विचारते, या मुली कोण आहेत? तर सचिन म्हणतो, या सगळ्या अण्णांच्या आश्रमात येणाऱ्या काही अल्पवयीन मुली आहेत आणि प्रिया यांची इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप डिमांड आहे आणि खूप पैसा सुद्धा आहे. आता सचिन प्रियाला सांगतो की अशीच एक मुलगी त्याने विकलेली असते आणि त्याबद्दल त्याने भरपूर सारे पैसे घेतलेले असतात. तर प्रिया आता हे ऐकून सचिनकडे पाहते. तर सचिन म्हणतो, आता या मुलींच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असंच करावं लागेल. या मुलींना सुद्धा आपल्याला असंच गायब करावं लागेल आणि आता यांना गायब केल्यानंतर मिळणारे पैसे हे आपल्या खिशात. आणि या सगळ्याचा दोष सायली अर्जुनवर, परंतु प्रियाला सचिनचा हा प्लॅन अजिबात आवडलेला नसतो. प्रिया म्हणते, नाही सचिन, असं करून चालणार नाही. सचिन, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण असं काही केलं तर आपण अडकणार. त्यामुळे मी जो प्लन सांगते तोच वर्क करायचा. सचिन, अण्णांच्या आश्रमामध्ये ज्या मुली येतात त्यांचे आईवडील असतात, त्यांचं कुटुंब असतं. अरे, त्यांचे आईवडील उद्या शोधाशोध करतील. जर त्या मुलींना आपण गायब केलं तर आपण अडकू, शोधाशोध होईल आणि मग या सगळ्याची बोंबाबूम होईल. परंतु तुला जर पैसाच कमवायचा आहे, तुला जर हाच धंदा करायचा आहे, तर अशा मुली शोध की त्या हरवल्यानंतर, त्या गायब झाल्यानंतर तुला कोणीही प्रश्न विचारायला येणार नाही. आणि सचिन, अशा मुली तुला फक्त वात्सल्य आश्रमातच मिळू शकतात. आणि आता वात्सल्य आश्रमात थोडं जरी काही झालं तर या सगळ्याचा दोष सायलीलाच लागणार आहे. तर प्रियाचा हा प्लॅन ऐकून सचिन खुश होत म्हणतो, माइंड ब्लोईंग प्रिया, आता मला कळतं की साक्षी नेहमी तुझं कौतुक का करत असते. तुझं डोकं तर जबरदस्त चालते, असं म्हणत सचिन खुश होतो. तर प्रिया सचिनला म्हणते, हा फक्त ट्रेलर आहे, आपला प्लॅन एकदा प्रत्यक्षात उतरला, प्रत्यक्षात आपण जे ठरवलं ते झालं. मग बघ तू नागोबा साक्षी प्रत्यक्षदर शनी महिप्त शिकरे सुद्धा मला म्हणेल, नको ग नको, त्या सायलीचे असे हाल करू नकोस, बिचारीला सोडून दे, असं म्हणत दोघेही हसत असतात. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला NGOची प्रोसेस नक्की काय असते हे सगळं काही समजावून सांगतो. तर सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे आपल्याला अजून निराधार माणसांना मदत करता येईल, कुठल्याही फायदाशिवाय माणसांना जीव लावणारं प्रेम देणार, त्यांच्यावर माया करणारं घर आहे ते पैशाअभावी
कुठलीही अडचण नको यायला, तेथे अर्जुन म्हणतो नाही येणार. आणि जर असंच काही झालं तर मी आहे ना तुम्हाला मदत करायला. तर सायली अर्जुनला म्हणते माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून तर एवढी मोठी उडी घेतली आहे ना मी. आणि खरं सांगू का, माझ्यासाठी ते फक्त माहेर नाहीये, तर मला जीवनदान देणारं एक घर आहे. ज्यावेळी मी आश्रमात आली, ज्यावेळी मी मधुभाऊंना सापडली, त्यावेळी त्यांना माझं नावही सांगता येत नव्हतं, मला काहीच माझ्याबद्दल माहीत नव्हतं. पण त्यावेळी मी फक्त मधुभाऊंना सापडली. पण त्या ठिकाणी जर मी दुसऱ्या कोणाला सापडली असती तर पण त्यावेळी मधुभाऊ माझे वडील झालेत. आणि त्या घरासाठी मला आता काहीतरी करायला मिळते, मी काहीतरी करू शकते, हे माझं भाग्य आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो त्या आश्रमाने, सॉरी त्या घराने मला माझी बायको आणि मला माझी लहानपणीची मैत्रीण परत दिली आहे. आणि आता त्या आश्रमाला म्हणजेच त्या घराला थकस म्हणायची वेळ आली आहे. खरं तर ती संधी मला मिळत आहे. मग त्या संधीच सोनं तर मी करणारच आहे. आता सायली आणि अर्जुन हातात हात घेत दोघाही एकमेकांच्या साथीने आश्रमाची जबाबदारी उचलतात. तर दुसऱ्या दिवशी सायली किचनमध्ये वावरत असते. तर त्यावेळी विमलताई सायलीला म्हणत असतात, सायलीताई, अहो तुम्ही आराम करा, मी करीन किचनची काम. पण सायली म्हणते नाही, मी फक्त यांचा अश्विन भाऊजींचा आणि अस्मिताचा डबा बनवते. असं म्हणत सायली घाईने सगळ्यांचे डबे भरत असते. तर त्याचवेळी अर्जुन येत म्हणतो, बायको डॉन काय मग झाली सगळी तयारी. तर आता अर्जुन अश्विनला म्हणतो, माझ्या बायकोला नक्की 2 हात आहेत की 4 हात आहेत, हेच तर मला कळत नाहीये. तर अश्विन म्हणतो, 2 नाही, 4 नाही, तर 6 हात आहेत. असं म्हणत सर्वजण हसू लागतात. आता कल्पनाताई स्वयंपाकघरात येतात आणि पाहतात तर सगळंच बनवून झालेलं असतं. कल्पनाई म्हणतात, सायली, अगं तू तर सगळंच बनवून झाली आहेस. सायली, अगं काय करतेस हे? तर विमलताई म्हणतात, बघा ना वहिनी, मी त्यांना तेच म्हणते की तुम्ही आराम करा, पण माझं तर ते ऐकतच नाहीयेत. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई चला कॉफी प्यायला. असं म्हणत सायली कल्पनाताईंना कॉफी पिण्यासाठी बोलावते. तर आता अर्जुन म्हणतो, बायको अगं तू इतकं वजन का उचलतेस, जरा हळू. तर कल्पनाताई, अस्मिता, सर्वजण सायलीची काळजी घेत असतात, पण सायली मात्र सगळ्यांसाठी धडपडत असते. तर कल्पनाई सायलीला म्हणतात, सायली, अग तू एवढं सगळं का करत बसली आहेस? सायली म्हणते, आई आज मी घरी नसणार आहे, आज मी आश्रमात असणार आहे दिवसभर. आणि घरी जर तुम्ही दोघी आहात आणि गोलूला सांभाळायची जबाबदारी आज तुम्हा दोघींवर आहे, म्हणून म्हटलं की स्वयंपाकात थोडी मदत करावी. तर अश्विन सायलीला म्हणतो, वहिनी, तू घरात असताना दुसऱ्या कोणाला काम करायची संधी मिळेल किंवा चान्स मिळेल असं मला तरी वाटत नाही. तर अर्जुन म्हणतो, बायको चल, मी निघतोय. तर अस्मिता म्हणते, सायली, कॉफी खरंच खूप छान झाली आहे सायली, आता अर्जुनचा डबा घेऊन येते. अर्जुन म्हणतो, डब्बा? तर सायली म्हणते, हो, डब्बा वेळेत संपवायचं आहे काम होतं, त्यामुळे डबा खायला मिळाला नाही हे मला ऐकायचं नाहीये. अर्जुन म्हणतो, नाही, अजिबात नाही, मी विसरूच शकत नाही, कारण कस येणार लंच टाईममध्ये तुझा फोन येणार हे मला माहीतच आहे. तर त्यानंतर सायली अश्विनचा डबा देते आणि म्हणते, भाऊजी हा तुमचा डबा घ्या. तर आता सर्वजण कामासाठी निघून जातात. अस्मिता म्हणते, चला मी सुद्धा निघते. सायली म्हणते, अस्मिता थांब. असं म्हणत तिच्यासाठी डबा घेऊन येते आणि दही साखर घेऊन येते. अस्मिता म्हणते, अगं कशाला हे सगळं काही करतेस? सायली म्हणते, अस्मिता, आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे. अस्मिताच्या हातावर दही साखर देतात, तिला शुभेच्छाही देते. तर त्यावेळी अस्मिता सायलीच्या हातावर दही साखर देत म्हणते, हे घे, आज तुझ्यासुद्धा कामाचा म्हणजे आश्रमातील कामाचा जबाबदारीचा पहिला दिवस आहे. तुला सुद्धा या कामासाठी जबाबदारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सायली म्हणते, आता मी सुद्धा निघते. कल्पनाताई,
विमलला आवाज देत म्हणतात, "अग विमल, सायलीचाही डबा दे." सायली म्हणते, "आई, अहो मी तर माझ्या माहेरी चालले, मग तिथे कशाला डबा?" कल्पनाताई म्हणतात, "अगं सोबत डबा असलेला बरा, कारण कुठल्या कामासाठी जर तू बाहेर पडलीस तर तुझ्यासोबत काहीतरी असायला नको का? आणि हो, उन्हातून फिरायचं नाही. जे काही काम असेल तर त्यासाठी गाडी घेऊनच जायचं." सायली आश्रमात जायला निघालेली असते आणि त्याच वेळी ती भाजी घेण्यासाठी थांबते आणि जी मुलगी प्रियाला भेटण्यासाठी आलेली असते ती रस्त्यावरून चालत असते आणि समोरून एक भरधाव वेगाने कार येत असते. सायली इथे भाजी घेत असते आणि ती मुलगी रडतच तिथून चाललेली असते. त्यावेळी सायली तिला बाजूला राहायला सांगत असते, पण ती कधी बाजूला राहत नाही. ते पाहून सायलीला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली त्या मुलीला आश्रमात घेऊन येते. तर मधुभाऊ तिला म्हणतात, "बेटा तू निश्चिंत राहात, तू इथे अगदी निश्चिंत राहू शकतेस." तर दुसरीकडे सायली आता अर्जुनला म्हणते, "मला मोतीचूर्ण लाडू खावेसे वाटतात." आता अर्जुन मोतीचूर्ण लाडू बनवतो, परंतु सायली ते अगदी आवडीने तर खाते पण. त्यावेळी कल्पनाताई पाहतात तर त्या बेसांची डेट निघून गेलेली असते. कल्पनाताई म्हणतात, "याची तर डेट निघून गेली आहे." तर इथे सायली वॉशरूममध्ये जाते. त्यावेळी अर्जुन तिला विचारतो, "काय झालंय बायको, तुला उलट्या होतायत का?" तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया आता फोनवर बोलत म्हणते, "उद्या आपल्याला अजून मॅनेज करावं लागेल." सचिन म्हणतो, "हो, उद्याची सगळी तयारी झालीच आहे." तर आता प्रिया मनाशीच म्हणते, "सायली, आता बघ मी तुझी काय अवस्था करते, कुठे कुठे लपावं हेही तुला कळणार नाही." तर आता प्रियाच्या जाळ्यात सायली अडकेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.